मुंबईच्या गजबजलेल्या माहीममध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। भर रस्त्यात एका शाळेच्या भिंतीपाशी कोणीतरी आपल्या 9 दिवसांच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूच्या दाढेत सोडून निघून गेलंय। त्या चिमुरडीचा आक्रोश ऐकून दगडही पाझरलेत, पण त्या निर्दयी हातांना जराही दया आली नाही। पहा काय घडलंय। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते। रविवारची ती शांत संध्याकाळ माहीमच्या व्हिक्टोरिया स्कूल जवळील फुटपाथवर नेहमीसारखी वर्दळ होती, पण एका उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरच्या आडोशाला काहीतरी अघटित घटत होतं। ओंकार हतळकर नावाचा तरुण आपल्या श्वानाला फिरवायला बाहेर पडला होता, तेव्हा त्याच्या श्वानाने काहीतरी वेगळं ओळखलं। टँकरच्या मागे गुलाबी आणि निळ्या कपड्यात गुंडाळलेलं एक लहानसं अर्भक रडत होतं। ते बाळ तिथे एकटंच होतं, उघड्यावर आणि असुरक्षित। ओंकारने वेळ न घालवता पोलिसांना फोन केला। माहीम पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल सुजाता वाघमारे आणि MSF जवान सनी हुंदळकर क्षणात तिथे पोहोचले। त्या चिमुरडीला कोणीतरी जाणीवपूर्वक तिथे टाकून दिलं होतं। पोलिसांनी तिला मायेने उचललं आणि थेट सायन हॉस्पिटल गाठलं। सुदैवाने त्या चिमुरडीची प्रकृती आता स्थिर आहे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली ती आता सुरक्षित आहे। पण प्रश्न असा उरतो की इतक्या निरागस जीवाला रस्त्यावर फेकणारं ते निर्दयी मन कोणाचं होतं? पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 93 नुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत। ज्या शाळेच्या बाहेर मुलांना संस्कार दिले जातात, त्याच शाळेच्या बाहेर माणुसकी हरवल्याचा प्रकार घडलाय। पोलीस त्या पाषाण हृदयी पालकांचा शोध घेत आहेत, ज्यांनी स्वतःच्या रक्ताला वाऱ्यावर सोडलंय। मुलींना लक्ष्मी मानणाऱ्या आपल्या समाजात आजही पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकलं जात आहे, आणि ही अत्यंत शरमेची बाब आहे। त्यामुळे कायद्याचा फास आता त्या निर्दयी पालकांच्या गळ्याभोवती आवळणं गरजेचं आहे, ज्यांनी निरागस मुलीला रस्त्यावर ठेवलंय। नशिबानं साथ दिली म्हणून जीव वाचला, जन्मदाते वैरी झाले पण पोलीस देवदूत बनले। ती चिमुरडी आता डॉक्टरांच्या मायेच्या सावलीत आहे, पण तिचा गुन्हा काय होता? फक्त जन्म घेणं? माहीम पोलीस त्या पाषाण हृदयी पालकांच्या मार्गावर आहेत, त्यांना पोलिसी खाक्या हा दाखवावाच लागेल। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।